एकनाथ खडसेंच्या अभिष्ट चिंतनासाठी पवार फडणवीस एकत्र येणार आहेत। एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचं फडणवीस आणि पवारांनाही निमंत्रण आहे। खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण आहे। 30 ऑगस्टला मुक्ताईनगरच्या कोथळीमध्ये खडसेंचा अमृत महोत्सवी सोहळा होतोय आणि या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र येणार आहेत आणि एकनाथ शिंदेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजनांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण आहे। त्यामुळे हा सोहळा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे। चंद्रशेखर नेवे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। चंद्रशेखर, सोहळा जरी अभिष्ट चिंतनाचा असला तरी सुद्धा फडणवीस पवार एकत्र येणं आणि गिरीश महाजनांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण असणं राजकीय दृष्ट्या खूप बोलकं आहे। नक्कीच प्रज्ञा, आपण जर या घटनेचा विचार केला तर येत्या 30 तारखेला एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळा या मुक्ताईनगरमध्ये आहे आणि यावेळेला एकनाथ खडसे परिवाराच्या वतीने सर्वच राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री नितीन गडकरी असतील, अशी अनेक नामांकित मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून गिरीश महाजनांकडे नेहमीच पाहिलं जातं, त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आणि एकनाथ खडसेंची या सगळ्या संदर्भामध्ये मी स्वतः बोललो त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलेलं की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केलेली आणि त्यांनी सुद्धा आपल्याला येण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र हे सगळे जर नेते एकत्र येणार असतील तर राजकीय चर्चांना नक्कीच उधाण येणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांचा, अनेक वर्षांचा जर आपण विचार केला तर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जर हे नेते या ठिकाणी हजर राहिले तर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण येणार आहे। एकनाथ खडसेंनी मात्र सातत्याने या चर्चांचं खंडन केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तरी सुद्धा हे सगळे एकत्र जर नेते येत असतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या चर्चा नक्कीच होणार आहेत। प्रज्ञा। चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज।